आणि हे प्रेम आहे. एक स्माइल आली आहे चेहऱ्यावर. आपल्या मित्राने ही टुर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे आणि तो मान सन्मान स्वीकारताना पुन्हा एकदा स्वागत आहे सर. आणि यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. सौरभ सिंग इज द मॅन ऑफ द मॅच. सौरभ सिंग इज द मॅन ऑफ द मॅच. सौरभ आपल्याला यायचं आहे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी. एक छोट्याशा ब्रेक नंतर भेटूया. सौरभ सिंग इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ने लवकर यायचंय सौरभ. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये या. या ठिकाणी सामना पाहायला मिळतो. एका बाजूला पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये सचिन 11 वसई कोलीवाडा. या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि सचिन 11 वसई कोलीवाडा टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती एवन पवन या गोलंदाजाला तुम्ही पाहताय ॲज अ आयकॉन म्हणून तो पतू पॅकर्स या संघाच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या सोबतीला विनीत माली बानकोलीचा हा खेळाडू तुम्ही पाहताय. आणि एका बाजूला जर पाहिलं तर नागेश वाडेकरला तुम्ही पाहताय. मुंबईचा हा खेळाडू सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये असलेले नाव आहे नागेश वाडेकर. सचिन 11 वसई कोलीवाडा या संघाचा प्रतिनिधित्व करतोय. हो यावेळी चांगला चेंडू आहे. चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे रवी डावला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि इथून जर पाहिला तर सिंगल कन्सीड होईल या चेंडूवरती. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 1 या आकड्यावरती 2 या आकड्यावरती 2 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पवन केरे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंगरला फिल्डर आहे कैवल्य पाटील आणि त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू सो मच. इथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. उमेश सरांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा सर्वात आधी हे मेडल मॅन ऑफ द मॅच सौरभ सिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्यानंतर ही जर्सी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. सौरभ सिंग इज द मॅन ऑफ द मॅच, हिरो ऑफ द मॅच. वसई कोलीवाडा संघाचा सचिन आपण यायचंय. आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. आमच्यापर्यंत नावं पोहोचलेली नाही आहेत. वसई कोलीवाडा ओव्हर टू कॉम बॉक्स. गॅटिन मानकर आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. गॅटिन मानकरच्या बॅट मधून या मॅच मध्ये समोरच्या दिशेने खेचला आणि तदनंतर मिड विकेटला उडवलाय. पवन केनेच्या विरोधात आक्रमण केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हा ट्रॅकर स्लॅश करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चांगला कमबॅक या चेंडूवरती परंतु खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत सचिन 11 वसई कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का नाही पोहोचले आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
स्लॉपी वर्क पाहायला मिळाला मिड विकेट रिजनमध्ये. रवी डवला त्या ठिकाणी होता, उशिराने धावले आणि इथून 2 धावा कंप्लीट झाल्या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत 16 धावा काय बॅटिंग केल्या. गॅटिन मानकर अक्षरशः बरसला या मॅचमध्ये. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. पवनच्या विरोधात त्यांनी आक्रमण केलं. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला एक फटका पाहायला मिळाला, तो देखील षटकार होता. आणि तदनंतर मिड विकेट रिजनला कमालीचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या चेंडूवरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला गॅटिन मानकरच्या माध्यमातून. अप्रतिम बॅटिंग, चांगली सुरुवात या मॅच मध्ये, आश्वासक सुरुवात केलेली आहे. थँक्यू सो मच. इथे आयवा कॅच ज्यांनी पकडली आहे त्यांना हे पारितोषिक. नाव काय सर आपलं? प्रतीक कोळी. प्रतीक सर, किती एन्जॉय करताय मॅच? खूप. कोणती टीम फेवरेट आहे? फेवरेट असं कोण नाही, पण प्लेयर फेवरेट आहेत. कोणते प्लेयर फेवरेट आहेत? शरद कदम, भावेश पवार, पवन केने. अरे क्या बात आहे. चलो 500 रुपये भेटलेले आहेत, कॉंग्रॅच्युलेशन्स. चला बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि स्कोर कार्ड वरती 16 धावा या मॅच मध्ये. कैवल्य पाटील संघाचा कॅप्टन षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आलाय, परंतु एका बाजूला नागेश वाडेकर या फलंदाजाला तुम्ही पाहताय. गॅटिन मानकरने सुरुवात चांगली केली आहे आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस कोलाट टाकलाय, चॉप करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. कैवल्य पाटील वेगावरती स्वार झालेत या स्पर्धेमध्ये. त्यांची गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी संघाचा कॅप्टन सुद्धा कैवल्य पाटील आपल्याला पाहायला मिळतो. आणि पहिला चेंडू डॉट आलाय त्याच्या माध्यमातून. नागेश वाडेकरला शांत ठेवलाय पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस मिड विकेट रिजनला कमालीचा स्ट्रोक गॅप मध्ये, इनटू द गॅप बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी नागेश वाडेकरच्या बॅटमधून आलाय चौकार. हाफ ट्रॅकर होता आणि पूल केला, गॅप मध्ये फटका पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. नागेश वाडेकर स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्याच्या बॅट मधून हा पूलचा फटका, कमालीचा स्ट्रोक, खूप चांगला टायमिंग देखील पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि आतापर्यंत 20 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. चांगली सुरुवात या मॅच मध्ये सचिन 11 वसई कोलीवाडा या संघाने केली आणि इथून जर पाहिलं तर धावा रोखाव्या लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. ओ इथे पुलटस बॉल, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो गेलाय. सलगचा दुसरा चौकार नागेश वाडेकरच्या बॅटमधून. तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये खेळले, त्या ठिकाणी फिल्डर होते, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सलगचे 2 चौकार या मॅच मध्ये नागेश वाडेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 24 धावा. आक्रमकता दाखवली आहे आतापर्यंत दोन्ही फलंदाजाने. अप्रतिम सुरुवात केली आहे या मॅच मध्ये, आश्वासक सुरुवात, जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळाली आहे. सचिन 11 वसई कोलीवाडा या टीमला जबरदस्त बॅटिंग, परंतु इथून विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. कैवल्य पाटील पुन्हा एकदा चांगला फटका करण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉइंटला डीप मध्ये रवी डवला चांगली फिल्डिंग करतोय. सेकंडचा कॉल केलाय, धावबाची संधी आहे आणि ते स्लॉपी वर्क पाहायला मिळालं. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि लगेच 2 धावा येथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट नागेश वाडेकर आणि गॅटिन मानकर या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि अगदी डोळ्यासमोरून 2 धावा चोरल्यात असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं दोन्ही फलंदाज वेगाने धावले. संघाची धावसंख्या 26 धावा. इथून विकेट हवी आहे, कारण विकेट मिळाली ना तर या मॅच मध्ये कमबॅक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि त्याच मुळेच की काय इथून विकेट हवी आहे. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी 26 धावांची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्यामध्ये गॅटिन मानकर आणि नागेश वाडेकर जबरदस्त बॅटिंग करतायत. यावेळेस पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे, थोडासा चेंडू खाली राहिला होता, जी उंची पाहिजे होती ती उंची प्राप्त झाली नव्हती. आणखीन एक डॉट बॉल कैवल्य पाटीलच्या माध्यमातून. कैवल्य पाटीलनं ही स्पर्धा गाजवल्या, त्यांनी परिधान केलेली जर्सी भरपूर काही सांगून जाते. ज्या पद्धतीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यालाही मिळालाय आणि चांगली कामगिरी त्याने केली आहे ॲज अ कॅप्टन म्हणून. त्याचा रोल या मॅच मध्ये भरपूर महत्वाचा राहील. गोलंदाज तयार, कैवल्य पाटील ओव्हर द विकेट. हो इथे कोलाट टाकला होता, स्विचीचा फटका केल्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग, कल्पेश भोईरने इथे मिस्टेक केली आहे. आर्यन वेगाने धावतोय, चेंडूला स्टॉप केलाय आर्यनने आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर इथून 2 धावा
कंप्लीट केल्या जातील. आज फिल्डिंग खराब राहिली आहे. पतू पॅकर्स दत्तळी स्पोर्ट जुचंद्र या संघाची या मॅच मध्ये जिथे सिंगल होती तिथे डबल मिळाली. स्लॉपी वर्क पाहायला मिळाला कल्पेशच्या माध्यमातून आणि ते आणखीन 2 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 14च्या सरासरीनं 28 धावा या मॅच मध्ये सचिन 11 वसई कोलीवाडा या संघाने बनवल्यात. एका बाजूला जर पाहिलं तर पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र प्रथमेश भोईर साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये या संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे आणि हा सामना भरपूर महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल, सेमीफायनल मध्ये दाखल होईल. त्यामुळे या मॅच मध्ये जिंकणं फार महत्वाचं आहे आणि इथून मेहनत घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाने मागच्या रजनीमध्ये कमबॅक केला होता, 2 षटकामध्ये 35 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून त्या मॅच मध्ये जर पाहिलं तर कमबॅक पाहायला मिळाला होता दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर्स या टीमचा आणि अगदी तसाच काही कमबॅक या मॅच मध्ये या टीमला करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती सुपर व्ही ऑफ मानकोलीचा विनीत माली आपल्याला पाहायला मिळतोय. पवन केनेच्या विरोधात धावा आल्या आणि त्याच मुळेच की काय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी विनीत मालीला इन्व्हाइट केल्या. इथून विकेट हवी आहे कारण क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि या मॅच मध्ये विकेट हवी आहे. पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या टीमला बॉलिंग ट्रॅक वरती विनीत मालीला तुम्ही पाहताय. गॅटिन बांधकरनं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्यात. नागेश वाडेकरने देखील 7 चेंडूचा सामना केलाय, 13 धावांवरती तो खेळतोय. आज क्रीडा रसिकांची गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. दुमदुमली आहे ही क्रीडा नगरी प्रेक्षकांच्या माध्यमातून. मुंगीला देखील शिरायला जागा नाही आहे, एवढी गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. हे प्रेम आहे, या स्पर्धेवरती असलेले प्रेम आहे. पहिल्या रजनीपासून क्रीडा रसिकांनी या स्पर्धेवरती प्रेम केलंय आणि म्हणूनच की काय फायनलच्या रजनीमध्ये देखील क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतात. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विनीत माली षटक क्रमांक 3. हो यावेळी चांगला चेंडू पॉइंटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 29 धावा. विकेट हॅट्रिक साठी या टीमचे पुरस्कृते प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या टीमला इथून विकेट हवी आहे. विकेटच्या शोधामध्ये आहे पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यासाठी विनीत माली या गोलंदाजाला तुम्ही पाहताय ओव्हर द विकेट. ओ यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, फिल्डर आहे काउकर्नर फेसला आणि त्याला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? नाही, बॉल थांबलाय. धाबाची संधी आहे आणि इथे फलंदाज बाद. कॉलिंगचा अभाव आणि ते तिसऱ्या पंचांना रेफर केला. ज्या पद्धतीनं नागेश वाडेकर धावत होता त्या दिशेने देखील चेंडू फेकलाय. तिथे नागेश वाडेकर बाद आहे की नाही पाहिलं जाईल आणि तदनंतर गॅटिन मानकर अडचणीमध्ये सापडलेत की काय आमचे तिसरे पंच पाहणी करतील या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांची भूमिका फार महत्वाची राहिल्या या सामन्यासाठी. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये रुपेश कोळी सर आहेत आणि नक्कीच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. परंतु शशिकांतजी बोकाले, अक्षयजी बोकाले यांचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी कालखंडामध्ये कमी कालावधीमध्ये या स्पर्धेचं नियोजन आयोजन केलंय आणि अप्रतिम क्रीडा स्पर्धा, बहुचर्चित बहुआयामी बहुरंगी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. नायगाव कोलीवाडा चषक 2026 अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धेने जर पाहिलं तर या परिसरामध्ये भरपूर मोठी उंची गाठली आहे आणि या क्रीडांगणावरती या हंगामातील पहिली क्रीडा स्पर्धा नाईटच्या माध्यमातून आणि त्याचमुळे जर पाहिलं तर क्रीडा रसिकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरे पंच पाहणी करतायत फलंदाज बाद आहे की नाही. तिसऱ्या पंचांची भूमिका देखील फार महत्वाची आहे. टेक्निकल सपोर्ट घेतला होमसाई मूवीजचा आणि नागेश वाडेकर सेफ आहे आणि गॅटिन मानकरला इथे परतावा लागेल. इथून विकेट मिळाली. फिल्डिंग चांगली राहिली, कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं. ज्या पद्धतीनं एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्या. जीवाच्या आकांतामध्ये धावले होते, छातीचा कोट केला होता त्या फिल्डरने. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. मिड विकेट रिजनला कमालीचा स्ट्रोक खेळला आणि त्या ठिकाणी फिल्डर होते रवी डावला. वा रवी वा, काय फिल्डिंग राहिली आहे आणि तदनंतर दर्पण मात्रेने केलेला हा थ्रो लाजवाब होता आणि तिथून मिळालेली ही गॅटिन मॅनकरची विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर विनीत मालीने देखील आपला हजर जबाबीपणा दाखवला. गॉडसन मैदानावरती दाखल झाला, त्याच्याकडे देखील मोठे फटके आहेत
आणि खऱ्या अर्थानं तो मैदानावरती दाखल या मॅच मध्ये विनीत माली बॉलिंग ट्रॅकवर स्विच हिटचा फटका सुरेख फटका नागेश वाडेकर आणखीन एक षटकार वाह 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 कमालीचा स्ट्रोक नागेश वाडेकरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक षटकार या मॅच मध्ये काय जबरदस्त फटका नागेश वाडेकर अप्रतिम बॅटिंग करतात का मला मुंबईवरून नायगाव मध्ये बोलवलंय का मला आयकॉन मधून निवड केली आहे लाजवाब बॅटिंग करतोय आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न परंतु विनीत मालीचा कमबॅक कमालीचा पाहायला मिळाला यॉर्कर लेनचा चेंडू होता इथे सेकंडचा कॉल केलाय धावबाची संधी आहे चुकीच्या दिशेने चेंडू फेकलाय परंतु इथून फलंदाज बाधा आहे की नाही पाहिलं जाईल परंतु नागेश वाडेकर सातत्याने स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा या चेंडूवरती काय घडलंय पंच किती धावा या चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट केल्यात चांगली रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती एकंदरीत 38 धावा प्रथमेश भोईर साहेबांचा संघ मैदानावरती खेळतोय पदू पॅकर्स दत्तळी स्पोर्ट जुचंद्र आणि या विभागामध्ये पहिली क्रीडा स्पर्धा जर पाहिली ना नाईटची स्पर्धा प्रथमेश भोईर साहेबांची आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मोहनदादा पाटील यांची देखील आपण स्पर्धा पाहिली हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तदनंतर शशिकांतजी बोकाले आणि अक्षयजी बोकाले यांची नाईटची स्पर्धा तुम्ही पाहताय या क्रीडांगणावरती गोलंदाज विनीत माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हो यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्याच मुलेच की काय इट इज अ वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव या मॅच मध्ये संघाची धावसंख्या 39 धावा चांगली सुरुवात केली आहे षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत आक्रमकता दाखवली आहे सचिन 11 वसई कोलीवाड या टीमने धावा बनल्यात या मॅच मध्ये हो यावेळेस देखील हुकचा फटका सुरेख फटका गॅप मध्ये फिल्डर नाही आहे आणि त्याचाच फायदा घेतला चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे नागेश वाडेकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार जबरदस्त बॅटिंग नागेश वाडेकर 11 चेंडूचा सामना केलाय 26 धावांवरती खेळतोय नागेश वाडेकरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे या पट्ट्यासाठी काय जबरदस्त बॅटिंग केली नागेश वाडेकरने क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले असंच म्हणावं लागेल ज्या पद्धतीनं त्याने क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलंय परंतु विनीत माली आहे विकेट टेकर गोलंदाज आहे इथून कमबॅक देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल विनीत माली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट हो यावेळेस बॅकफुटला गेले बॅकफुट पंच केला स्क्वेअर कटचा फटका डीप मध्ये रवी वाघमारे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे सेकंडचा कॉल केलाय आणि इथून 2 धावा काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली आहे चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग आतापर्यंत या दोन्ही फलंदाजाने धारण केलाय आणि आतापर्यंत अगदी वेगामध्ये रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे 3 षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना सचिन 11 वसई कोलीवाडा या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून जर पाहिलं तर विकेट हवी आहे विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल पतू पॅकर्स दत्तळी स्पोर्ट जुचंद्र या टीमला कारण नागेश वाडेकरची गाडी सुसाट आहे 6व्या गेअरवरती ही गाडी आहे आणि या गाडीला रोखावचं असेल ना तर चांगला गोलंदाज तुम्हाला शोधावा लागेल कारण गाडी 6व्या गेअरवरती आहे इथून ब्रेक लावायचा असेल ना तर तुम्हाला चांगल्या धाटणीचा गोलंदाज शोधावा लागेल कोण असेल तो गोलंदाज आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 कोणता गोलंदाज येते ते देखील पाहावं लागेल त्या ठिकाणी जर पाहिलं तर कैवल्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आले संघाचा कॅप्टन कैवल्य पाटीलचा बॉम्ब खूप चांगला आहे ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये त्याने गोलंदाजी केल्या आतापर्यंत त्याची गोलंदाजी लाजवाब राहिली आणि त्याच मुळेच की काय त्याने स्वतःवरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये विश्वास स्वतःवरती असला ना तर नक्कीच आपण चांगली कामगिरी करत असतो आणि आज स्वतःवरती विश्वास ठेवलाय कैवल्य पाटीलनं एका बाजूला तुम्ही गॉडसनला पाहताय गॉडसन भरपूर दिवसानंतर क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहतोय आपण त्याला पाहतोय ज्या पद्धतीनं त्याने कमबॅक केलाय आणि त्याला चांगली साथ देत असताना नागेश वाडेकर या मॅच मध्ये आतापर्यंत 28 धावांवरती तो खेळतोय 12 चेंडूचा त्याने सामना केलाय आज क्रीडा रसिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून जनसागर या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने क्रीडा रसिक
आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. बॉलिंग ट्रॅक वरती कैवल्य पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला गॉडसन, गोलंदाज तयार. हो कोलाट टाकलाय यॉर्कर रेंजचा चेंडू होता, सुरेख चेंडू होता, वेगावरती स्वार झालेत, वेगवान चेंडू पाहायला मिळालाय कैवल्य पाटीलच्या माध्यमातून. ही खासियत आहे कैवल्य पाटीलची, ज्या पद्धतीने तो यॉर्कर लेनवरती चेंडू टाकत असतो, व्हेरिएशन आणि व्हरायटी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण सातत्याने पाहिली आहे आणि अगदी आज त्याचाच वापर त्याला करावा लागेल. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या मॅच मध्ये कैवल्य पाटीलला साधावाच लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस फ्लिक केलाय, चांगला बॉटमहँडचा वापर केलाय, समोरच्या दिशेने फिल्डर येतात, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. पवन केने त्या ठिकाणी इथे सिंगल कन्सिड केली जाईल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 या आकड्यावरती धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. अप्रतिम सुरुवात, आश्वासक सुरुवात ज्या पद्धतीने आपण पाहिली आहे. धावांची रन मशीन आहे नागेश वाडेकर मैदानावरती. अप्रतिम फलंदाजी तो करत असतो. मुंबई परिसरातून खऱ्या अर्थानं आज वसई तालुक्यामध्ये नायगाव कोलीवाड्यामध्ये हा फलंदाज दाखल झालाय आणि या परिसरामध्ये या खेळाडूचा देखील भरपूर मोठा फॅन बेस आहे आणि त्याचमुळेच की काय त्याला देखील इन्व्हाइट केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 46 धावा. गोलंदाज कैवल्य पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. पवन केने त्या ठिकाणी आहे, फिल्डिंग चांगली आहे आणि ते जर पाहिलं तर फलंदाज बाद आहे की काय. हो 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 फलंदाज बाद. नागेश वाडेकर निघालाय परतीच्या प्रवासाला. वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं आणि लॉंग ऑनला पवन केने होता, त्याचा हजर जबाबीपणा आपण पाहिला. अप्रतिम चेंडूची फेकी आणि कैवल्य पाटील जबरदस्त कार्य त्याच्या माध्यमातून आणि धावबाच्या स्वरूपात इथे नागेश वाडेकरला बाद केलाय. मोठी विकेट या मॅच मध्ये. आतापर्यंत 2 फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाज गॅटिन मानकर धावबाच्या स्वरूपात बाद झाला. इथे जर पाहिलं तर नागेश वाडेकर 29 धावांची खेळी या पठ्ठ्याने साकारली. या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे, धुवाधार बॅटिंग. नागेश वाडेकर नावाचं वादळ मैदानावरती घोंगावत होतं आणि या वादळाला अखेर पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाने शांत केलंय. कैवल्य पाटील वरती असलेले प्रेम तुम्ही मैदानावरती पाहू शकता, कारण क्रीडा रसिक मैदानावरती दाखल झाले आणि कैवल्य पाटीलचं कौतुक केलं. नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन रॉनियल मैदानावरती दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला गॉडसन आपल्याला पाहायला मिळतोय. इथून कमबॅक करावं लागेल, कारण या परिस्थितीमध्ये गोलंदाजी कशी करावी हे कैवल्य पाटीलला ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने तो गोलंदाजी या षटकामध्ये करतोय. अप्रतिम कार्य कैवल्य पाटीलचं राहिलं. ॲज अ कॅप्टन म्हणून तो खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दिसला. हो यावेळी चांगला ड्राईव्ह, परंतु त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत काउकॉर्नर फेसला. दर्पण मात्रे फिल्डिंग चांगली आहे. दर्पणच्या माध्यमातून इथून सिंगल कन्सीड झाली आहे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 48 धावा. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे माझे कर जुळती. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा धन्यवाद, कारण तुमच्याच मुले ही क्रीडा स्पर्धा आहे. कारण कोणतीही स्पर्धा जर पाहिली ना तर क्रीडा रसिकांशिवाय कंप्लीट होत नाही. प्रेक्षक मायबाप केंद्रबिंदू असतात प्रत्येक स्पर्धेचे, याही स्पर्धेचे मायबाप आहेत केंद्रबिंदू असंच म्हणावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो इथे खोलात टाकलाय, डिग आउट करायचा होता. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला पवन केने आहे, फिल्डिंग चांगली आहे. पवनच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण नागेश वाडेकर अशाच पद्धतीने बाद झालाय आणि ती जोखीम पत्करायची नाही आहे सचिन 11 वसई कोलीवाडा टीमला. इथे सिंगलच मिळाल्या. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 49 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. या षटकामध्ये धावा थांबल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला रवी ऑफ रवीचा फटका. विनीत माली त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग विनीतच्या माध्यमातून, परंतु इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हे क्रीडांगण मोठं आहे, हे मैदान मोठं आहे आणि त्यामुळे इथून सिंगल डबल सातत्याने येताना आपण पाहिल्यात. परंतु कैवल्य पाटीलचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली या पठ्ठ्याने, या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. पतू पाकर दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या टीमला कॅप्टन कसा असावा तर कैवल्य पाटील सारखा असावा. कॅप्टन फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाला आधार देता आला पाहिजे आणि आज आधार कैवल्य पाटीलनं आपल्या टीमला दिला. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे,
कारण सचिन 11 वसई कोलीवाडा या संघाची गाडी सुसाट सुटली होती आणि या गाडीला ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज हवा होता. कैवल्य पाटील मैदानावरती दाखल झाला बॉलिंग ट्रॅकवरती आणि गाडीला ब्रेक लावल्या, धावसंख्या थांबवल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत सचिन 11 वसई कोलीवाडा या संघाने स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जर पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा बनवल्यात. या षटकामध्ये देखील धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला रॉनियल संघाचा कॅप्टन मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 5 दिवेश पाटील या गोलंदाजाने देखील ही स्पर्धा गाजवल्या. ज्या पद्धतीने तो कमबॅक करून देत असतो आपल्या टीमला आणि इथून जर पाहिलं तर दिवेश पाटीलला देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे या मॅचमध्ये. ज्या पद्धतीनं 4 षटकामध्ये 51 धावा बनल्यात, इथून जर पाहिलं तर याही षटकामध्ये कमी धावा आल्या ना तर नक्कीच पतू पाकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र डोकं वरती करताना दिसेल या मॅचमध्ये. आतापर्यंत 4 षटकं टाकलेले आहेत आणि प्रत्येक शेवटच्या बॉलवरती 2-2 धावा आलेत. खूप चांगलं गुणलेखन सचिन पाटील यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार दिवेश पाटील, इथे पुलटा चेंडू होता, टायमिंग करू शकलेला नाही. समोरच्या दिशेने चांगला ड्राईव्ह पवन केने त्या ठिकाणी आहे. लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली पवनच्या माध्यमातून, फेकी देखील चांगली. वाह पवन वाह, काय चेंडूची फेकी केली आहे, जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला. युवा खेळाडूने इथून भरपूर काही शिकण्यासारख्या आजच्या रजनीमध्ये, कारण आज टेनिस बॉल क्रिकेटचे धुरंधर, टेनिस बॉल क्रिकेटचे सुपरस्टार वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती दाखल झालेत आणि त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहताय. ज्या पद्धतीने हे सामने रंगलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, इथून समोरच्या दिशेने लॉप केलाय लॉंग ऑफला, सुपर व्ही ऑफ मानकोली विनीत माली डाऊन द बॉल आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल. जी विकेट हवी होती ती विकेट मिळाली आहे. दिवेश पाटील विकेट टेकर गोलंदाज आणि त्याच्या माध्यमातून इथे विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. विनीत मालीच्या माध्यमातून लॉंग ऑफला होते, वाईड ऑफ लॉंग ऑफला गेले आणि कमालीचा झेल पाहायला मिळाला. कमबॅक केलं या मॅच मध्ये पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने. प्रथम जी भोईर साहेबांचा संघ आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना आणि आतापर्यंत खूप चांगली कामगिरी या संघाने केली आहे. इथून जर पाहिलं तर सुरुवातीला हा संघ अडचणीमध्ये सापडला, परंतु कैवल्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि धावबाच्या स्वरूपात नागेश वाडेकरला बाद केलं आणि तिथून जर पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न जुचंद्र संघाचा राहिला. नवीन फलंदाज वलपाडा एक्सप्रेस कौशल पाटील मैदानावरती दाखल झालाय. भिवंडी वलगावचा खेळाडू आज ॲज अ आयकॉन मधून सचिन 11 वसई कोलीवाडा या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती दिवेश पाटील राईट आर्म राऊंड विकेट. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. हो कोलाट टाकलाय डिग आउट करण्याचा प्रयत्न. वा दिवेश वा, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि इथून जर पाहिलं तर दिवेशच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळाला. रवी वाघमारे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रवीने देखील ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आणि तो देखील फॉर्मात आहे. एका बाजूला निखिल पाटीलला देखील तुम्ही पाहताय, आज तो संघामध्ये नाही आहे आणि इथून जर पाहिली तर महत्वाची भूमिका रवी वाघमारेची असेल या मॅच मध्ये. चांगला स्टार्ट द्यावा लागेल पतू पॅकर्स दुचंद्र या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न, पायासमोरून चेंडूला ड्राईव्ह केलाय. काऊकंदर फेसचा फिल्डर आहे त्या ठिकाणी कैवल्य पाटील. फिल्डिंग चांगली आहे. कौशल त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी परतलेत. चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली आणि ते रॉनियल धावबाच्या स्वरूपात बाद. आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज रॉक मैदानावरती दाखल झाला. इन ॲट पोझिशन नंबर 6 6व्या क्रमांकावरती रॉकला या मॅच मध्ये तुम्ही पाहता. इथून जर पाहिलं तर फिल्डिंग खूप चांगली राहिली. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खराब फिल्डिंग पाहायला मिळाली पतू पॅकर्स दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या टीमची आणि तदनंतर फिल्डिंग मध्ये सुधारणा पाहायला मिळाली आणि धावबाच्या स्वरूपात इथून जर पाहिलं तर आतापर्यंत 3 फलंदाजांना या मॅच मध्ये बाद केल्या. चांगली फिल्डिंग राहिली आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दिवेश पाटील राईट आर्म राऊंड विकेट स्ट्रायकिंग एंडला कौशल हो यावे क्लीन बॉल दांडी गोल लाकूड तोड गोलंदाजी दिवेश पाटीलच्या माध्यमातून आणखी एक विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अराउंड लेग क्रॉस वेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न दिवेश पाटीलनं केलेले सेलिब्रेशन या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. हो काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता वेगात टाकला होता पूर्णपणे लाईन मिस केली कौशल पाटीलने. नवीन फलंदाज गिरनेश मैदानावरती दाखल झाला परंतु आणखीन एका चेंडूचे खेळ बाकी आहे. दिवेश पाटीलने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी केले काय कमबॅक केलाय. कमबॅक कसा असावा ना तर दिवेश पाटील सारखा असावा. जेव्हा जेव्हा दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर संघ अडचणीमध्ये आला ना तेव्हा तेव्हा दिवेश पाटीलनं चांगली गोलंदाजी केली आहे. मागील रजनीमध्ये देखील अशीच काही परिस्थिती होती. दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आल्या आणि तिथे धावा थांबवल्या. आज देखील या पठ्ठ्याने या मॅच मध्ये धावा थांबवल्यात. काय गोलंदाजी केली आहे. स्लॉगवरचं षटक निर्णायक षटक आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2च धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. गोलंदाज दिवेश पुन्हा एकदा राऊंड विकेट हो इथे फुलटॉस चेंडू होता विकेट करण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये कवले पाटील फिल्डिंग चांगली सेकंडचा कॉल केलाय. धावाची संधी आणि इथे काय घडलंय 2 धावा कंप्लीट केल्यात की काय. आणि यस इथून जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना हे दोन्ही फलंदाज या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 55 या आकड्यावरती आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी लेडी अँकर रेश्माजी मयेकर मॅडम आहेत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे 2 संघांमध्ये परी 11 सातपाटी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जेम्स बॉन्ड राई. चला 56 धावांची गरज 11.20 असं आस्किंग रन रेट इक्वेशन आहे. अक्षय बोकाळे शशिकांत बोकाळे प्रेझेन्स नायगाव कोलीवाडा चषक नाईटचं हे दमदार आयोजन. विद्यमान सामना सचिन वसई कोलीवाडा त्यांच्या विरोधात पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र गाव असा हा विद्यमान सामना. चला स्पीडअप करा प्लीज.
त्याला टॉस होते का काय? अच्छा अच्छा ओके. धन्यवाद. काही प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांकडे आपण वळणार आहोत आणि प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कसं वाटतंय त्यांना. नायगावमध्ये पहिल्यांदाच अक्षय ही नाईट टुर्नामेंट आणि महिला वर्ग सुद्धा इथे आलेला आहे. खूप सारे प्रेक्षक. सर काय सांगाल, कसं वाटतंय सर? जरा बोला, सांगा जरा. अहो बोला बोला बोला, 2 शब्द टुर्नामेंट बद्दल. या इथे येऊन बोलाल तर टीव्हीवर पण दिसाल मस्तपैकी. 2 शब्द या या. बघा, जे चांगलं बोलतील, मस्त बोलतील, त्यांच्यासाठी गिफ्ट्स आहेत. मस्त, एकदम मजा येते, मजा येते. क्या बात आहे. इथे महिला वर्ग सुद्धा आलेला आहेत आणि संध्याकाळी काम संपवून, तर आज संडे आहे पण संध्याकाळी काम संपवून ही जी प्रेक्षक मंडळी आहेत, मजा येते की नाही? मजा येते. एकदा जोरदार टाळ्या होत्या मग टुर्नामेंटसाठी. काय वाटतंय, काय सांगाल टुर्नामेंट बद्दल? अक्षय दादाला धन्यवाद सांगतो की आयकॉनिक प्लेअर बघायला भेटतात की असा माहोल अजूनपर्यंत मी वसईला नवीन नवीन आता राहायला आलो नायगावला, पण एवढे आयकॉनिक प्लेअर अजूनपर्यंत बघितले नव्हते. पण आज खरी तर गर्दी मी आज संडेला बघतोय, कारण की गेलीपासून तर शहेश कदम आणि अजून पण आयकॉनिक प्लेअर येणार आहेत. आता तर खूप रंग, मतलब अजून तर रंग लागला नाही पण अजून बरेच तर रंग येणार आहेत अजून. बघू. थँक्यू सो मच अक्षय ला मी थँक्स सांगतो की आम्हाला एवढं एंटरटेनमेंट भेटते इथे. थँक्यू. थँक्यू. आपलं नाव काय मकवाना. सर? आपण कुठून आलायत? ॲक्च्युली राहायला मुलुंडला आहे आणि आता नायगावला मी राहायला आलो इथे बाजूला विजय पार्कला. म्हणजे एक मस्त मेजवानी भेटलेली आहे तुम्हा सर्वांना. काय सांगाल सर टुर्नामेंट बद्दल? एकत्रच आहात का? अच्छा, क्या बात आहे. चला, मॅचकडे पण वळणार आहोत, टॉसही घेणार आहोत, पण काही प्रेक्षक वर्ग आहेत आपले जे आज आलेले आहेत वेळात वेळ काढून, आणि त्यांच्याशी बोलणार आहोत की त्यांना कसं वाटतंय आज इथे टुर्नामेंट. महिला वर्ग जर असतील तर त्यांच्याशी आपण बोलू अक्षय. आणि इथेही काही प्रेक्षक आहेत. मॅच इथे सुरू झालेली आहे, थोड्या वेळाने आपण भेटू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. चला, दत्ता आणि जुचंद्र संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन बदल, पण अतिशय भरवशाची विश्वसनीय जोडी विनीत माळे मानकोलीचा आणि रवी वाघमारे पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. आयकॉनचा हा भरणा बघूया मुलुंडवरून इकडे आलाय आणि तुम्हाला नायगावला असूनही ते यायला जमत नाही. याला क्रिकेटला म्हणतात, शौक आहे, बरोबर की नाही? तो रोज विचाराचा आयकॉन कधी येणार. हो हो, येस. पुन्हा एकदा चेंडू कव्हर्समध्ये टॅप करायचा होता. एक धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. संघाचा पहिला गोलंदाज सचिन इलेवन वसई कोलीवाडा त्यांच्या विरोधात प्रथमेश भोईर प्रेझेंट्स आणि कौशल. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 2, 2 फॉर नन. पहिलं षटक 56 धावांची गरज. मागच्या सामन्यात पहिले हेच टार्गेट होतं. त्यावेळी गोरदेव संघ पराभूत झाला होता. थोडक्यासाठी निसत्ता विजय प्रस्थापित केला होता वर्सोवा संघानं. ओहो, येस. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी बाकवट गाविंटला. एक चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वधाली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर झालाय 3 वर. अक्षयजी बोकाल असते संघाची प्रेझेंट्स. महिलांमध्ये पहिली नाईट स्पर्धा ना नायगावमधली? दुसरी आहे का? येस, पहिली टुर्नामेंट. राईट आर्म महोदय विकेट. ये चेंडू हवेमध्ये असेल. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचं बटन. अतिशय खराब सुरुवात, डळमळी सुरुवात. पहिल्या विकेटचं बटन, पहिला गडी करत पहिले विकेट एक्झिट. डीजे वाजवा. टाइम सुरू होता. वास्तविक
अनिवन बाउन्स जबरदस्त फ्लाईट झाला बघूया आणि बॉटम यायला लागला आणि हा पहिला धक्का पहिल्या विकेटचा बदल. वन डाऊन द फलंदाज द न्यू मॅन न्यू बॅटर कैवल्य पाटील. कृपया परिलन सातपाडी संघाचा कॅप्टन या प्लीज. त्यांच्या विरोधात अजून एक बिग फाईट. जेम्स बॉन्ड राईगाव. सातपाडी संघाचा कॅप्टन या प्लीज. टॉप 4. बघा पालघर जिल्ह्यामधील संघ आलाय. लांब लांबून आले, दूरवरून आलेत म्हणून ही स्पर्धा, स्पर्धेचा प्रवास. चला षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर. धावसंख्या 1-3. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या. बॉलिंग मार्क होता 56 धावांची गरज. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. सचिन 11. हो हो येस पुन्हा एकदा शॉर्ट मिडविकेटला. हो हो झेल झाला ड्रॉप. शॉर्ट मिडविकेटला सोपा जे लॉलीबॉल कॅचेस विनिंग द मॅचेस. 4 वर 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी म्हणजे 11.20चं टार्गेट आहे. आणि प्रेक्षकांना प्रचंड प्रतिसाद. नायगाव म्हटलं की वसई तालुक्यामधले हा दुसरा चायना आहे. जिथे पहा तिथं प्रेक्षक सगळे यथेच्छ मनसोक्त. बघा बॅटवर एकही चेंडू येत नाही बघूया. आणि सेकंड विकेट कोलॅप्स. व्हॉट हॅपन. आणि हा दुसरा धक्का बघूया. उडालेली तारांबल. हबेल अंडी घाबरगुंडी घसरगुंडी फटफजिती. अतिशय दारुण अवस्था. पहिल्या 2 विकेट फार स्वस्तामध्ये गेल्यात. धावा फक्त इनमीन 4 धावा. 2-4 अशी वाताहात यातायात दारुण अवस्था. मगाशी तुम्ही आवाज ऐकला निशांत पाटील यांचा. पायेगावचा एक अतिशय अल्पावधीतच ज्यांनी संपूर्ण कव्हर केला. एक अभ्यासू समालोचक आणि मैदानाची परिपूर्ण माहिती असेल. मग स्ट्रोक्स असतील, ड्राईव्स असतील, कुठला बॉल आउटस्विंग आहे, इनस्विंग आहे, अप कटर आहे, लेग कटर आहे, संपूर्ण परिपूर्ण माहिती आमचे निशांत पाटील. त्याच्यानंतर मोहनीश पाटील फ्रॉम अंबाडी. तर टॉस होते या ठिकाणी. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये लेडी अँकर रेश्माजी मयेकर मॅडम त्या ठिकाणी असतील. आपण जाऊया त्या ठिकाणी. धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. परी 11 सातपाटी वर्सेस जेम्स बॉन्ड. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत. मी विनंती करेन स्पोर्ट्स हाऊसचे सर्वा केजल पाटील सर. सर आपण मध्ये यायचंय. खूप चांगलं स्पोर्ट्स हाऊस आहे त्यांचं आणि त्याचे सर्वा केजल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस पाहणार आहोत. हु इज गोइंग टू कॉल? परी. येस. टेल्स इज अ कॉल. हेड्स इट इज जेम्स बॉन्ड. नाव एकदम मस्त आहे तुमचं आणि गेमही तसंच आम्हाला बघायला भेटणार आहे का? हो नक्कीच. मस्त स्माइली आली आहे चेहऱ्यावरती, म्हणजे बघायला भेटणार आहे. काय वाटतंय समोरची टीम कशी आहे? टॉस जिंकून काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू. समोरच्या टीम बद्दल काय सांगायचं आहे? अप्रतिम खेळी करतात. चांगली टीम आहे त्यांची. चांगली आहे. खेळलायत का आधी तुम्ही? हो खेळलो आम्ही. आणि कोणाचं जास्त कोण जिंकलेत मैदानामध्ये? नाही एकदाच खेळलो होतो आम्ही जिंकलो होतो. हा. ते जिंकले होते. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय मॅच रंगणार आहे इकडे? नक्कीच रंग. चलिए दोनों टीम्स ना खूब खूब शुभेच्छा. सो जेम्स बॉन्ड won the toss and choose to bowl first in the next match. Now back to cricket. Over to you, Combox. ओहो जोरदार अपील. नदर विकेट बॉलन. तिसरा गडी घालत तिसरा धक्का. अतिशय खराब स्थिती. वातायात झालेले दमछाक पिछेहाट शरणागती. माघार तृतीय विकेट. स्वाहा गटाडी वळली गेली. तिसऱ्या विकेटचा सुपडा साप. धावसंख्या फक्त इनमीन 3/4. अतिशय कमी धावसंख्या. जुजबी वाजवी मामुली लोएस्ट स्कोर. सामना होईल तो अतिशय टाईट मॅच, क्लोज मॅच.
रायगावचा जेम्स मॉन्टिम त्याच्या विरोधात पालघर जिल्ह्यामधील अतिशय सध्याच्या घडीचा टॉप मोस्ट म्हणजे परिलोन सातपाडी अशी ही बिग फाईट बिग बॅटल. दोन बलाढ्य संघ. तिसरा सामना या आजच्या रजनीमधील. चला नवीन बॅटर येईल मिडलऑर्डरचा मधल्या फळीतील फलंदाज रवी डवला. अतिशय विश्वसनीय फलंदाज. धावांचं मशीन यंत्र. मगाशी रवी डवलाने मात्र अतिशय उत्तम केलं होतं बघूया. आता मात्र यांना धावांसाठी दाही दिशा फिरविशी जगदीशा. 56 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात फक्त इनमीन धावाल्या 4. अतिशय भन्नाट मारा केला. बेछूट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकफुटवर झालेले दमच्या कुणाचा बॉलिंग मार्क होता. या षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. चला स्पीडअप करा प्लीज. ओहो लेफ्ट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा जोरदार अपील. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. काय जबरदस्त चेंडू. येस पुन्हा एकदा भन्नाट मारा. फलंदाज अक्षरशः गारटले ढेपाळले नतमस्तक. जबरदस्त भन्नाट गोलंदाजी त्यांच्या समोर. ही टीम पतो पॅकर्स प्रथमेश भोईर यांचा हा संघ आहे. जुचंद्र म्हटलं की क्रिकेटची बंडरी. बऱ्याच स्पर्धामध्ये देशामधल्या पहिले जर कुठं जास्त स्पर्धा होतील त्या जुचंद्र गावामध्ये. यस 3-5 5 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. ओहो यस पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. नेत्र दीपक फटका. व्हॉट अ शॉट. आणि हा पहिला दमदा फ्लॅट षटकार बघूया. पॅरेलल आणि हा तोडून मापून मारलेला बेबंद फटका. बुलंद फटका. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 11वर. पहिला दमदा सिक्सर. वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार वज्र प्रहार. 11 रन्स. 3-11 अशी सद्यस्थिती विद्यमान असता बघूया. स्लॉग स्वीप केला बघूया थोडासा. पवन केने जोपर्यंत आहे तोपर्यंत टेन्शन करा. ही महत्वाची विकेट आहे. ही गोल्डन विकेट आहे. हा किडनीमध्ये अडकलेला मुतखड आहे. तो जर पहिला बाजूला केला तर पुढचं काम तमाम. हो येस जोरदार अबे. पुन्हा एकदा स्विचिंग करण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन इज आउट. मगाशी बघा मी केला. येस क्या बात आहे. बघा टाळ्यांचा वर्षाव. ज्या विकेटसाठी ट्रॅप लावला होता वाघाची शिकार गोल्डन विकेट. पवन एमनी यांचा बाजार उठवला गेला. चौथ्या विकेटचं पतन. चौथा गडी घालत. चौथ्या विकेटचा करता बाय. चौथी विकेट. पाय उतार. डीजे वाजवा ठोक. लॉस ऑफ 4 विकेट. 4-11 अशी वाताहत यातायात. नवीन फलंदाज नवीन बॅटर येईल. आता मात्र एक मोठी पार्टनरशिप. तर हितेंद्र भोईर पाती. येस 50पेक्षा जास्त मालिकावीर घेण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे. नावच पाती म्हणजे ब्लेड आहे. बरोबर की नाही. चला 11 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. नवीन फलंदाज हितेंद्र भोईर बघूया. संघाला तारक के मारक साधक के बाधक. अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. जबरदस्त टाईट मॅच. क्लोज मॅच. खरं म्हणजे ज्या विकेटसाठी खरं म्हणजे पवन केलेला काही मारायची गरज नव्हती. स्वीटशीट करायची गरज नव्हती. पहिला फटका त्याचा आला होता षटकार. त्याच्यानंतर मात्र काय जबरदस्त टाईट गोलंदाजी. अतिशय भेदक मारा. पहिल्या षटकात 4 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. काय झालं रे. इथं बरं आहे बाजूलाच पॅकची सवय आहे नाही का. पॅकचं वय बंदोबस्त आहे. पॅक पण मारू शकता तुम्ही. हे संपूर्ण मैदान कोलीवाड्यामध्ये सगळ्या ट्रॉम्बे कोलीवाड्यामध्ये असं असतं. नारिंगीमध्ये असं असतं. एन्जॉयमेंट. कारण क्रिकेट इज अ एन्जॉय फनी गेम.
हो हो येस पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला बघूया ट्रॅव्हल होईल आणखीन एक विकेट बंद जोरदार अपेल परफॉर्मन्स एक्झिबिशन प्रदर्शन तकलादू फलंदाजी विश्वासघातकी विघ्न संतोषी फलंदाजी नवीन बॅटर येईल आता कोणीही येऊ द्या परंतु महापौर मात्र यांचाच बसणार सचिन 11 वसई कोलीवाडा दोन्ही संघाचे समर्थक एकीकडं प्रथमेश भोईर पुरस्कृत पतू पॅकर्स दत्ताली जुचंद्र त्यांच्या विरोधात सचिन 11 वसई कोलीवाडा सध्या तरी वसई कोलीवाडा पूर्ण जमवाने पाहणारा पकड वर्चस्व हुकूमत दहशत जरब नवीन बॅटर दर्पण म्हात्रे दर्पण म्हणजे नशीब आरसा दर्पण म्हात्रे हो हो येस पुन्हा दाखला जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्वीप करायचा बुंदा टायमिंग जमाने कनेक्ट होत नाही एक धाव मिळेल संघाची धावसंख्या बदलली धावसंख्या 12वर 5 बाद 12 12 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर पहिल्या षटकात 4 धावा दुसऱ्या षटकात फक्त इनमेन 8 धावा 12 चेंडू 12 धावा आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये करायच्या जवळजवळ 44 धावांची गरज 14 त्रिक 42 मध्ये 44 चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने बघूया पहिले 3 गोलंदाज फ्रेशर असतील त्याच्यानंतर मात्र 4 गोलंदाज वापरायचे एकाला 2 षटकापेक्षा जास्त फेकता येणार नाहीत अशी ही कडक नियमावली जबरदस्त आयोजन कडक कारवाई बेधडक चौथं षटक तिसरं षटक प्रगतीपथावर नवीन गोलंदाज नवीन मीडियम पेसर बॉलिंग मार्कवर तयार गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅमवर उंबाट्यावर बॉलिंग ट्रॅकवर चौथ्या षटकाचा माग का तिसऱ्या षटकाचा रॉक म्हणजे दगड पत्थर काला पत्थर नाही नुसता पत्थर मिस्टर रॉक सध्या तरी परिस्थिती स्ट्रॉंग आहे बघूया 18 मध्ये 44 धावांची गरज एखादा बॅट्समन जर चमकला क्रिकेट आहे काही होऊ शकतं बघूया प्रतिस्पर्धी संघ जुचंद्र ही बलाढ्य टीम आहे लढवई टीम आहे पतू पॅकर्स बऱ्याच वर्षाचा अनुभव कारण बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करतात म्हणजे निशांत असतील हो हो यस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लॉप केलाय काय जबरदस्त टायमिंग अफलातून फटका ट्रेमेंडा अशी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल दमदार सिक्सर बघूया वाईडिश मिडविकेच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला पुन्हा एकदा बेबंद फटका वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 18 रन्स काय जबरदस्त फटका टायमिंग शुड बी एक्सलंट मॅग्निफिशंट ड्राईव्ह जेम्स बॉन्ड राईगाव जी स्पर्धा झाली प्रताप सरनाईक हो हो येस पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे पण तो टायमिंग कनेक्ट होत नाही मिळेल एक धाव जोरदार अपेल परंतु फलंदाज मात्र शेप असेल बघूया जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या 19 रन्स 5 बाद 19 अटीतटीचा सामना नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला पैसा वसूल मॅच दोन्हीही संघ मजबूत आहेत बलाढ्य अव्वल दिग्गज संघ आहेत क्लायमॅक्स थ्रिलिंग मॅच 19 रन्स ऑन द स्कोरबोर्ड
5/19. याच्यानंतर पालघर जिल्ह्यामधील एक नामवंत टीम सध्याच्या घडीचा सर्वत्र अपेक्षित आणि हा आमचा परी 11 सातपाटी त्यांच्या विरोधात जेम्स बॉन्ड राईगाव ही बलाढ्य टीम. सामना नक्कीच आज सगळं टाईट आहे बघूया, कारण ऑल इंडिया आयकॉन आहेत प्रत्येक संघामध्ये 2-2. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज, बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. येस, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद जिकडे तिकडे चोहीकडे. घरी पिण्यापेक्षा इकडं बरं आहे का हो, बारमध्ये पिण्यापेक्षा पैसे पण वाचतात, बरोबर की नाही? बारमध्ये गेले जास्त पैसे लागतात. हो हो, येस, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये बनतो जाईल. हो हो हो, काय कॅच घेतला हो, जबरदस्त झेल. बघा, जो बहादुर होते उन्हें किस्मत भी साथ देती है. 6वा धक्का, 6वा हादरा, 6व्या विकेटचा बदन, 6वी विकेट, तडीबार, हद्दबाद, जेरबंद, स्थानबद्ध, 6व्या विकेटची हकालपट्टी, उचल बांगडी, छोटी विकेट. जुजबी धावसंख्या, लोएस्ट स्कोर. कारण असं वाटलं होतं की पत्तो पॅकर्स ही बलाढ्य पवन केनेसारखा एक दिग्गज फलंदाज, शेवटी क्रिकेट आहे हो, प्रतिस्पर्धी संघ देखील जरी तुमच्याकडे आयकॉन असले ते देखील कच्च्या गुरीचे चेले नाहीत. चला नवीन बॅटर येईल, देवेश पाटील ना, येस देवेश पाटील. गोलंदाजी मात्र त्यांनी अतिशय चांगली केली होती. आपली करामत, कसब, चातुर्य, लालित्य कसं दाखवते बघूया फलंदाजीमध्ये. कारण फलंदाजीसाठी धावांसाठी दाही दिशा, फिरविशी जगदिशा अशी सत्य स्थिती आहे. 15 मध्ये 35 धावांची गरज, 15 बॉल्स टू गो रिक्वायर्ड, 37 धावांची गरज. धावा झाले 19. काय दमदार गोलंदाजी केली, फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग तिनेही डिपार्टमेंट्स पॉवरफुल. हो फुलटा चेंडू पुन्हा एकदा, चांगली फिल्डिंग. येस, एक धाव मिळेल. एका धावेने तुम्हाला काय होणार नाही, मोठे फटके मारावे लागतील. अटॅक इज अ फॉर्म ऑफ डिफेन्स, आक्रमणे बचावाचं साधन असेल. असे सिंगल दुहेरी काय होणार नाही, मोठे फटके. डेम आहे, धरणी टाय, रन उठवावं लागेल. बॉल राहिले 14 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 36 धावांची गरज. बघा जो फासला आहे, डिस्टन्स, अंतर तफावत 22 आहे. काय पाहिजे? अच्छा, येस, टेकन रिव्ह्यू फॉर थर्ड अंपायर. येस, बॅटिंग करणाऱ्या टीमनी DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. थांबा लगेच नका कॅन्सल करू, डिसिजन पहिलं येऊ द्या, नाही का? पहिलं पोरग जन्माला येऊ द्या, नंतर घरात पालना टांगा, नाही का? पहिलाच पालना नका टाकू. येस, फेअर डिलिव्हरी. फलंदाज बराच बेंड झाला होता, बेंड म्हणजे वाकला होता, त्याच्यामुळे फेअर डिलिव्हरी. बघूया, अतिशय अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. भन्नाट मारा, सुसाट मारा, पुन्हा एकदा. सचिन 11 वसई कोलईवाडा संघाचं संपूर्ण पकड या सामन्यावर, निर्विवाद वर्चस्व. परंतु सध्या तरी बघूया अजून एकही बॅटर. शेवटी क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत सामना होत नाही कुठल्या प्रकारचे प्रेडिक्शन. हो येस, पुन्हा एकदा लॉब करण्यापर्यंत चेंडू हवेमध्ये असेल. हो चांगली फिल्डिंग, बेहतरीन फिल्डिंग. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या झाली 22 आणि जिंकण्यासाठी म्हणजे अजून 34 धावांची गरज.
येस, लास्ट डिलिव्हरी, अंतिम चेंडू तयार. हो येस, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक स्वीप करायचा आहे आणि राहिले 12 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 34 धावांची गरज, म्हणजे प्रति षटकामागं 17 धावांचं इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट, सामना नक्कीच रंगतदार होईल. बघूया आउटसाईड द अपस्टंप होता, बघूया खरं म्हणजे बाहेर निघाला होता, स्वीप करायचा होता. दॅट इज नॉट अ गुड क्रिकेट. जर बॅकफूटला गेला असता, स्टेअर किंवा लेटकट केला असता, कदाचित 1 ते 2 धाव मिळाले असते, परंतु दॅट इज नॉट गुड क्रिकेट. चला 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज. 4थं षटक प्रगती वदार. बॉलिंग मार्क व तयार. नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर. बॉलिंग मार्क व तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर, बॉलिंग ट्रॅकवर कौशल पाटील. मजा आहे तुमची वसई कोलीवाडा. कौशल पाटील संघाच्या वतीने 4थं षटक प्रगती वदार. 12 मध्ये 34 धावांची गरज. काय फलंदाजी, काय गोलंदाजी, काय फिल्डिंग. चला स्पीडअप करा प्लीज. चला पहिला चेंडू तयार. ओहो येस, उलटा चेंडू पुण्याचा लॉफ्ट केलाय. जबरदस्त टायमिंग आहे, परंतु चेंडू व्हॉट अ मॅग्निफिशियंट कॅच. टू लॉंग ऑन ला अप्रतिम झेल. बघा कसे सेवन विकेट फॉलो सादबाद आणि जिंकण्यासाठी पाहिजे 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 34 धावांची गरज. कल्पेश नवीन बॅटर, कल्पेश भोईर. हत्ती गेलाय, फक्त आता शेपूट बाकी आहे. शेवटचे फलंदाज, तलाचे बुडाचे फलंदाज. आज पत्तू पॅकर्सचे मात्र बॅटिंग पाहिजे चालले नाही. आज सगळे 1.5 दिवसाचे गणपती आहेत. आला की गेला, आला की गेला, आयाराम गयाराम अशी ही बॅटिंग, याला म्हणतात बॉलिंग अटॅक. त्याच्यानंतर दिलेली उत्तम साथ क्षेत्ररक्षकांची. चला 11 बॉलमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 34 धावांची गरज. 1.5 लाख पहिलं बक्षीस आहे. अतिशय पहिल्यांदा ते पहिली नाईट नायगाव कोळीवाडा चषक. हो येस, पुन्हा हलक्याने पुश केला, टॅप केलाय. फक्त 1 धाव मुळे 1 से ज्यादा कुछ भी नाही. चेंडू जाईल मिडॉनला. बॉल राहिले 10 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 33. 3.30 रिक्वायर्ड ईच आणि एव्हरी डिलिव्हरी. मोठ्या फटक्यांशिवाय तुम्हाला पर्याय नाही. असे जर कुतूम खेळायला लागले, सामना तुमच्यापासून लांब जाईल. येस, 2 धाव मिळतील. उर्वरित बॉल 9 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 31 धावांची गरज. 9 बॉल्स टू गो, रिक्वायर 31 रन्स. निशांत पाटील, आमचे रणजित किनी साहेबांचा फोन आला होता. म्हणतो पाठवू का म्हणतो. अतिशय दिलदार माणूस. यावेळी आरके ट्रॉफी होता, बघूया. कारण जुचंद्रमध्ये तोटा नाही. स्पॉन्सर म्हणजे आमचे मोहन पटेल असतील, द ग्रेट मराठा. हो येस, पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. पुन्हा एकदा चेंडू वेगाने निघून गेलाय. चेंडू आणि चेंडू फॉलीमध्ये कुठल्या प्रकारचं मेतकं तुम्हाला डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. बॉल राहिले फक्त इन मेन 8 बॉल. जिंकण्यासाठी पाहिजे 31 धावांची गरज. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य प्राय, अवघड अवजड, डोईजड आव्हान. 2-3 मोठे जर फटके आले, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. हो येस, आउटसाइड द लेग स्टिक, दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल असं जर बॉलिंग अटॅक केला तर कदाचित
जरी तुमच्या मॅच हातात असली पण जोपर्यंत शेवटचा बॉल रिलीज होत नाही चला 8 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. राहिले 2 बॉल. चौथं षटक प्रगती पथावर. हो हो यस पुन्हा एकदा देखना हँडसम स्ट्रोक्स. हो चांगली फिल्डिंग बघा जिथं 4 तिथं फक्त 2 धावामध्ये कन्वर्ट 2 धावा मिळतील. बॉल राहिले 7 ओनली 1 रन्स. फक्त 1 धाव मिळेल. याला म्हणतात फिल्डिंग. टाईट फिल्डिंग. अफलातून फिल्डिंग अफलातून क्षेत्ररक्षण. वास्तविक हा 4 धावा झाल्या असत्या. संपूर्ण झोकून दिलाय सचिन इलेवन वसई कोलीवाडा संघानं. खरं म्हणजे असं वाटलं होतं की पत्तू पॅकर्सची टीम हो हो यस पुन्हा एकदा नाईस स्ट्रोक तुरंत लॉंग ऑफ. परंतु धाव मात्र एकच मिळणार. 1 से ज्यादा कुछ भी नाही. राहिलं म्हटले शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर 6 चेंडूमध्ये करायचे आहेत. जवळ जवळ 28 धावांची गरज. नाही 28 नसतील 27 असतील. 28 म्हणजे अर्धा टप्पा पार केला. अर्धा टप्पा बाकी आहे. चला शेवटचा गोलंदाज. अंतिम षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्क तयार. सचिन इलेवन वसई कोलीवाडा त्यांच्या विरोधात प्रथमेश होईर प्रेझेन्स पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र अशी ही बिग फाईट. शेवटच्या षटकामध्ये करायचं 28 धावांची गरज. येणारा प्रत्येक चेंडू हा मोठा फटका असावा. मॅकवेन नवीन गोलंदाज. शेवटचं षटक प्रगतीपथा वसई कोलीवाडा. हा सगळे हॉलमार्कचे दागिने असतील. प्रत्येक संघामध्ये ऑल इंडिया आयकॉन 2 संघ खेळाडूंचा भरणा असेल. पवन केने खरं म्हणजे टिकला असता तर नक्कीच ही मॅच कधीच एक षटक त्यांनी ठेवलं देखील असतं. तोच एक भरवशाचा फलंदाज होता. असं वाटलं होतं की पवन केने काहीतरी चमत्कार करेल पण तो गोलंदाजी मध्ये छोटी क्रिकेट आहे. रायडाम राहून दे विकेट. पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी. काय भन्नाट मारा चालू आहे बघा. गती आणि मती वेग नाही पण अचूकता आहे. अचूकता भेदकता आणि दाहकता असा हा संमिश्र मारा. 5 बॉल जिंकण्यासाठी म्हणजे 28 धावांची गरज. येस रायडा महोदय विकेट तयार. मॅकवेल ओ नादर बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. तसा चेंडू येस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. 4 बॉल 28 धावांची गरज. आता जरी 4 षटकार मारले तरी फरक पडणार नाही. बरोबर वाटल विजयाचे ढोले विजयाची चाहूल लागली ती सचिन इलेवन वसई कोलीवाडा संघाला. फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता बाकी आहे. ओहो अनदर डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग. आणि बॅट्समन માટે आउट. क्लीन बॉल त्रिफळाची. पितल उघड्यावर दांडी गोल झाल्या. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या उधद्रुत केल्या. आता फक्त येणार राहिले किती आहेत का 2-3 अजून. फक्त 3 बॉल आहेत आता. 28 धावा करायचे आहेत म्हणजे अर्धा टप्पा देखील क्रॉस करता आले नाही. कुठल्या सगळं हो हो सगळं बोलणार. येस आर्यन नवीन फलंदाज नवीन बॅटर. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. 8 विकेट गेल्यात. फक्त राहिलं आहे अजून फक्त 1 बाकी आहे बस. 3 बॉलमध्ये 28 धावांची गरज. काही चमत्कार झाला तर. चमत्कार सगळे आता बाबा लोक आतमध्ये आहेत. चमत्कार कुठून होणार. ओहो यस ब्लॉकरमध्ये चेंडू पुन्हा खोदून काढलाय. मिळेल फक्त 1 धाव आणि जिंकण्यासाठी राहिले बॉल 2. 27 धावांची गरज. फार मोठा पराभव ज्याला म्हणतात व्हाईट वॉश. मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड. 2 balls to go. 27 runs required. राईट आर्म राहून दे विकेट तयार. ओहो यस पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय परंतु तिथे देखील 2 धावा मिळतील. राहिला शेवटचा बॉल. फक्त औपचारिकता बाकी आहे.
आणि ह्या वसई कोळीवाडी संघाचा दमदार विजय. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट्स आर टोटली पॉवरफुल. चला आणि हा सामना संपला. बघूया दमदार विजय प्रस्थापित केला आणि प्रथमेश भोईर यांचा संघ गारद झालाय. फार मोठ्या फरकानं सामना जिंकलाय. बघूया चला या सामन्याचा हिरो वन मॅन शो, वन मॅन आर्मी, मॅच फिनिशर, गेम चेंजर जबरदस्त प्रदर्शन करीत आपल्या संघाला एक फार मोठा विजय, हिस्टॉरिकल ऐतिहासिक विजयाची नोंद करणारा सचिन 11 वसई कोलीवाडा. मॅच समरी बघा तुम्ही. चला 55 धावा केल्या होत्या. त्यांच्या 56 धावांचं टार्गेट ते चेस करताना समोरचा संघ अक्षरशः गारठला. फलंदाजी साप टोटली ढेपाळली. येस गॅटिंग. या सामन्याचा हिरो वन मॅन शो गॅटिंग या प्लीज. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतील आमच्या या स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय अक्षयजी बोकाले आणि शशिकांत बोकाले. दमदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून अक्षयजी पोड आयोजित नायगाव कोळीवाडा चषक. चला आम्ही ब्रेक घेतोय. नंतर पुढचा आवाज अंबाडीचा एक दमदार आवाज. बोला. तिन्ही मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. सलग तिसरा मॅन ऑफ द मॅच म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहे. 3 मॅन. मोदी बोला. शेख थँक्यू सो मच. चला गॅटिंग आपण या मॅन ऑफ द मॅचचा परत गॅटिंगला चांगला खेळ गॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आपण जाऊयात आपला को अँकर जिथे उपस्थित आहेत रेश्माजी माईकर मॅडमकडे. धन्यवाद. सध्या आपण सन्मान पाहिला केजल पाटील यांचा. थँक्यू सो मच आपण इथे आलात. आणि त्यानंतर काही अजून सन्मान आपण पाहणार आहोत इथे. महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटमधून महेश सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. महेश सर स्वागत आहे आपलं. अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026 आणि महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर आमचा आदर, आमचा अभिमान. एकदा जोरदार टाळ्या होत्या महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी. कारण की सुख असू दे किंवा दुःख, ॲनिव्हर्सरी असू दे किंवा वाढदिवस, गणपती असू दे किंवा दिवाळी, आपल्यासाठी रस्त्यावरती जे उभे असतात ते आपले महाराष्ट्र पोलीस. आम्हाला अभिमान आहे आपला. थँक्यू सो मच. आणि आता वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. गॅटिन मानकर. क्या बात है. गॅटिन इज द मॅन ऑफ द मॅच. या गॅटिन थोडंसं बोलूया तोपर्यंत. लागोपाठ तिसरी हॅट्रिक केलेली आहे तुम्ही मॅन ऑफ द मॅचची. क्या बात आहे. एक मस्त स्माइल पण आली आहे चेहऱ्यावरती. काय सांगाल. समोर कॅमेरा आहे, जितके फॅन्स तुमचे आहेत, जितकी लोक सध्या बघतात. बॅक टू बॅक तिसरं मॅन ऑफ द मॅच. काय नाही, आमचा आज पूर्ण अख्खा गाव आलेला आहे इथे, म्हणून ते थोडं बॅटला पण लागतात आणि बॉल पण चांगले पडतात. कोणतं गाव आहे सर आपलं. कोळीवाडा. कोणतं. कोळीवाडा. मग कोळी. अच्छा बाजूला आलेत का गाववाले सगळे. आवाज थोडा येऊ द्या. गाववाले आलेत का सगळे. क्या बात है. आवाज तर येतोय. आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत केजलजी यांच्या शुभ हस्ते. सर्वात आधी आपण मेडल देऊया. मेडल त्यानंतर जर्सी आणि मग मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. संपूर्ण गाव आलंय. गावाला आपला अभिमान आहे, आम्हाला आपला अभिमान आहे. बॅक टू बॅक हॅट्रिक मॅन ऑफ द मॅच घेतलेले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड बेस्ट विशेस. नाव पुन्हा एकदा वळणार आहोत आपल्या क्रिकेटकडे. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. जेम्स बॉन्ड राईस संघाचे कर्णधार आपण आयोजकांशी जोडा. थँक्यू. आणि सध्या आपण
प्रेक्षक वर्गाकडे वळलेलो आहोत आणि इथे भरपूर लेडीज आलेल्या आहेत. कुठून आले सगळ्यात आधी हाय करा बघ, कॅमेरा समोर आहे सगळ्यांनी. हॅलो, कुठून आलेले आहात मॅम? नायगाववरून. मजा येते मॅच बघायला. कोणी खेळतंय घरातलं, आजूबाजूचं, गावातलं आवडता प्लेअर कोण आहे? नाही तसं माहिती